विजय शिवतारेंना आम्ही भानगरेंसंदर्भात प्रश्न विचारला, एनडीटीव्ही मराठीनं प्रश्न विचारला आणि त्यावेळेला विजय शिवतारे चांगलेच संतापले। तुम्हीच ठरवा काय समीकरण आहे असं म्हणत ते संताप व्यक्त करून निघून गेले। आपल्यासोबत विजयजी शिवतारे आहेत। सर, आता एकंदरीतच जे अंतर्गत वाद जो होतोय, जो शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद जो सुरू झालेला आहे, काल जो अजिबात नाही, हे एक लक्षात घ्या। प्रत्येक पार्टीचे काही कार्यकर्ते छोट्या लेवलचे जे असतात, अगदी नवनवीन असतात, राजकारणातले अनुभव तेवढे नसतात, परंतु त्यांची खूप इच्छा असते नगरसेवक बनायचं, काय करायचं, तर त्याच्यामध्ये गैरसमज काल नीलम गोरेंच्या घराबाहेर पण याच कारणामुळे झाले आणि त्यांनी मला माहित नाही, मी तर सकाळी आज पहाटे आलो आणि कमर्शियलायझेशन होते, त्यामुळे सगळं खोटं आहे, सगळं बंडल आहे। हे मी आहे, नीलमताई आहेत, दंगेकर होते, आम्ही सगळेजण एकत्र बसून या सगळ्या चर्चा सीट्सवर मागे पुढे कुठच्या काय आम्हाला ज्या पाहिजेत ते समजा तिकडे ॲडजस्ट करता येत नसतील, त्यांना ॲडजस्ट करता येत नाही, ते आम्हाला करता येत नाही, अशा याच्यावर हे सगळं चाललेलं आहे। पण तुम्ही प्रेसने कमर्शियलायझेशन कोण बोललो हो? तुम्ही कोणाला महत्त्व द्यायचं हे तर कळलं पाहिजे। राजकारणामध्ये कोणी काही करेल, अपोजिटचा एखादा माणूस त्या एखाद्या पक्षामध्ये अडचण करण्यासाठी हवा सोडून देत असतो। कालचे जे नाराज, एक मिनिट, नाराज बिराज परत सांगू नका। तुम्हाला काय माहिती, नाराज सगळे शिवसेनेचे आहेत, कारण ते पुण्यातले नेहमीचेच चेहरे होते। ते काल नीलम गोरेंच्या घराबाहेर होते आणि तेव्हा त्यांनी आता एनडीटीव्हीला मी सांगतो, तुम्हाला बोललो याचा अर्थ तुम्ही नको त्या गोष्टी माझ्या तोंडात घालून किंवा हे करू नका। हे वाद आहेत ना, हे सगळे हे मीडिया अशा प्रकारे नाही करायला पाहिजे। आज सामंतांचं नाव घेऊन, जबाबदार मंत्री आहेत, ते नेते आहेत, त्यांचं नाव घेऊन ते अजितदादांशी चर्चा करते। कोणाला स्वप्न पडलं? कोणी चालवली बातमी? चुकीच्या बातम्या चालव। पुण्यात एकंदरीत समीकरण कसं असणार आहे शिंदे सेनेचं? तुम्ही थांबा, तुमची बैठक झाली होती इकडे, चला हो। आता तुम्ही उगाच तुम्हाला इतकं क्लिअर कट मी सांगितलं तरी परत तेच करताय, चला। तर हे होते विजयजी शिवतारे, त्यांनी सरळ सरळ नाकारले। खरं तर आधी ते म्हटले होते की सगळं अलबेल आहे, पण जेव्हा कार्यकर्ते, खरं तर कार्यकर्त्यांपासून पक्ष तयार होतो आणि तेच कार्यकर्ते जेव्हा सांगत होते की आम्ही नाराज आहोत, तर अशा प्रकारे आता विजयजी शिवतारे चिडून गेलेले आहेत। आणि आता एकंदरीतच आज रात्री काय नेमका निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।